श्री गुरुचरित्र अध्याय 16 मराठी भावार्थ। सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्ध मुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले। श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही। मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकविता इतर गोष्टी करायला सांगतात। मला त्याचा वीट आला आहे। मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे, तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या। तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतःच आपले अहित करून घेत आहेस। तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस। तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू दोष सांगतोस। तुझे मन स्थिर होणार नाही। जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही। जो गुरुसेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते। गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते। अष्टसिद्धी आपल्याला वश होतात। गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे। मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी। अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो। त्यांनी धौम्य ऋषीचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले याची पुढील कथा सांगितली। धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर। शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये। गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, जोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवले। ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला। त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला। शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले। एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले। वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला। त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु तो गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला, म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले। शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले। त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला। नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला। अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली। त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले। नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही। हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस। एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते। ते हे ऐकून ब्राह्मणाला पश्चाताप झाला। आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना, म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे, तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही। तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले। तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले। तुम्ही जगद्गुरु असून त्रैमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले। तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा। त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला। अध्याय 16 श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 16 श्री गणेशाय नमः। विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसित सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुणी। शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कुणू गुरुपाशी, पुढे कथा वर्तिली कैसी, विस्तारावे दातारा। श्री गुरुचरित्र कामधेनू, सांगेने तुझं विस्तारुणी। श्री गुरु राहिले गोप्य होऊनी, वैजेश्वर सन्निधेसी। समस्त शिष्य तीर्थासी, स्वामी निरोपे गेले परियेसी। होतो आपण गुरुपाशी, सेवा करीत अनुक्रमे। संवत्सर एक तया स्थानी, होते गोप्य श्री गुरुमणी। अंबा आरोग्य भवानी, स्थान बरवे मनोहर। अस्ताव तेथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी। श्री गुरु ते देखुनी, नमन करी भक्तिभावे। माथा ठेवून चरणांवरती, स्तोत्र करी नानापरी। स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो। गुरुची सेवा बहुत दिवस, केली नाही सायास। याची कारणे मानस, स्थिर व्हावे नव्हे स्वामिया। ऐसे पुसतात श्री गुरुमूर्ती, मुनी डोळा अश्रू येती। दुःखे दाटला अमिती, एके स्वामी गुरुराया। ऐकुनी मुनीचे वचन, श्री गुरु पुरस्ती हसून। झालासी तू केवी मुनी, गुरुविने सांग मज। ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती, मुनीच्या डोळा अश्रुपाती। दुःख दाटले अपरिमिती, ऐक स्वामी गुरुराया। गुरु होता आपणासी एक, अति निष्ठुर त्याचे वाक्य। माते गांजिले अनेक, अकृत्य सेवा सांगे मज। न सांगे वेदशास्त्र आपण, तर्क भाषादी व्याकरण। म्हणे तुझे अंतकरण, स्थिर नव्हे अद्यापी। येणे पिरी बहुत दिवशी, होतो तया गुरुपाशी। बोले माते निष्ठुरेसी, कोपुनी आलू तयावरी। ऐकुनी तयाचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन। म्हणती एक ब्राह्मणा, आत्मघातकी तुची होसी। न विचारीसी आपुले गुण, तू ते कैचे होय ज्ञान। गुरुद्रोही तुची दान।
अल्पबुद्धी परियसा आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीसी हर्षे ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता जवळी असता निधानू का हिंडावे राणू राणू गुरु असता कामधेनू वंचनी आला आम्हा जवळी संतुष्टविता श्री गुरुसी अष्टदशी अष्टसिद्धी आपुले वशी शरण लागता परियेसी वेदशास्त्र त्याचे सांग ऐकुनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवितसे कर जोडून करुणावचने करुणिया अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी करुणावचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषणी सांगता ती विस्तारुणी श्री गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणती ऐकमुनी गुरु म्हणजे जनकजननी उपदेश करता आहे कोणी तोची जाण परमगुरु गुरुविरीची हरिहर जाण स्वरूपतोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यदर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर एक आदिपर्वी असे निक गुरुसेवा भक्तिभावे द्वारावर्ती तीर्थे परियेसी विप्रेयक धौम्य ऋषी तिघे शिष्य होती त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा बैद केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे पाहुणी या अंतकरण ऐसी भक्ती निर्वाण कृपा करीती तत्क्षण मन कामना पुरविती ऐसा धौम्य मुनी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिला ऐक द्विजा एकचित्ते शिष्यासी म्हणे धौम्यामुनी आजी तुवा जाऊनी राणी वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जवळी होय तृप्तभूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरेली असे साडी तेथे नेवोनी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरोप घेता गेला शिष्य धावता तटाकाते असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गर्जत वृत्तीभूमी असे उन्नत उदक केवी चढोप आहे म्हणे आता काय करू कोपतील माते श्री गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जात असे धडाड जाती पाषाण वाहुनिया प्रयत्न करी नानापरी काही केली यान चढेवारी म्हणे देवा श्री गुरुहरी काय करू म्हणत असे मग मनी विचार करी गुरुचे शेतीन चढेवारी प्राण त्याजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी योजनी प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालीत पाषाण जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले तयावेळी दरडी होती धरी दृढे पाय टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यात असे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिताक्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा ऐसा शिष्य तयास्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियेचा त्याचा गुरु धौम्यमुनी विचार करी आपले मनी दिवस गेला असतमानी अद्याप शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारिता गेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य त्यास्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र वाळे उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे ऐसे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेमभावे बोलावी येणेपरी करुणावचनी पाचारित असे धौम्यमुनी शब्दपणे शिक्षकांनी तेथून मग निघाला येऊन या श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्यमुनी महाहर्षी आलिंगोनी आश्वासिली वर दिदला तयेवेळी ऐक शिष्या स्तोममोळी तुते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करुणिया कृपानिधी धौम्यमुनी आपले आश्रमा नेऊनी निरोप दिदला संतोषणी विवाहादी आता करी म्हणे निरोपत घेऊन शिष्यारणा गेले आपले स्थाना अनेक शिष्य दोघे जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाणा गुरुची करी शुश्रूषणा त्याचे पाहावया अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन एक तुझसी तुवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमची रक्षीचे रक्षुनीय वृत्तीसी आणावे धान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्त पिके जवेवरी अहोरात्र कष्ट करी राशी होता अवसारी आता आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रीही भरले राशी आता आणावे घरासी काय निरोप म्हणत असे मग म्हणे धौम्यमुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपुनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावीत म्हणत असे एकीकडे जुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणेपरी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीसी
भरी शिष्या गाडी असी एकीकडे रेडी असी जुंपोणी ओढी आपण देखा रेडा चाली शिग्रेसी आपण न येते तया सरसी मग आपले कंठासी बांधिता झाला जू देखा सत्राणे तयार सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा शिकलेसी आपला गळा ओढत असे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमणी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे जैसा सोडून या रेडी असी काढले शिष्य गाडी असी ओढिता आपली गळा फासी पडोनी प्राण त्यजूप आहे इतुके होता निर्वाणी सन्मुख बातला धौम्यमुनी त्या शिष्याते पाहुणी नैनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्याते आलिंगोनी करुणा भरिते वर दिधीला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तत्क्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवेशी महानिपुण गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु याते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझं सांगतो म्हणून नित्यगुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणाचरे ऐसे म्हणता गुरु म्हणी नमन करी त्याचे चरणी गुरु घेऊन नेऊन या राणी चारवीत बहुअस क्षुधा लागताशी आपणासी शीघ्र आणिली घरासी ओपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतोसी कारे सूर्य जाय अस्तमानी तववरी राखी गुरे राणी येणे पिरी प्रीतिदिनी वर्तावी तुवा म्हणत असे अंगीकारोनी शिष्या राणा गुरे घेऊन गेला राणा क्षुधाक्रांत होऊन जाणा चिंतित असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तरी आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी अस्ति विप्र आश्रम तेथे जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणेपरी प्रति दिवशी रक्षुनी आणि गुरुपाशी गुरेनिशी वर्तता ऐसे येरे दिवशी पुसता झाला धौम्यमुनी गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवन परी होत असे ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्राघरी तेथे देखा भोजन करुणी प्रतिदिवसी गुरे घेऊन येतो निशी श्री गुरु म्हणती तयासी आम्ही सांडूनी केवी भक्षी भिक्षा मागुनी घरासी आणोनी द्यावी प्रतिदिवसी मागोती जावे गुरांपाशी घेऊनी यावे निष्ठी काळी गुरु निरोपे येरे दिवशी गुरु नेऊनी राहणासी मागे भिक्षा नित्य जैसी नेऊनी दिधली घरात घरी त्यासी भोजन कधी नव्हे परिपूर्ण पुनरपी जाई तया स्थाना भिक्षा करुणी जेवित असे नित्य भिक्षा दोन्ही वेळा पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण भिक्षुनी काळ ऐसा कंठित असे येणेपरी किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसतसे शिष्याचे शिष्य सांगे वृत्तांत जेने आपली क्षुधाक्षमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी दुसरे करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धौम्यमुनी तया शिष्यावरी कोपणी म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा गुरु निरोप जाणवणी जेनेपरी दोन्ही भिक्षा आणून घरी देता झाला प्रीती करी मनी क्लेश न करीच गुरेसहित राणात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनिपित देखता झाला तयासी स्तनिपिता वासुरासी उच्चिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उज्जिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी घेऊन आपले उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने म्हणे गुरु अवलोकून पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होत असे मागुती पुसे तयासी केवणेपरी पुष्ट होसी सांगे आपले वृत्तांतासी उच्चिष्ट क्षीरपान करतो ऐकोणी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्चिष्टेशी दोष असे बहुवसी भक्षू नको आजीचेनी भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे येरू काय करू म्हणत असे येणेपरी गुरे सहित जात होता राणात गळत होते क्षीर बहुत एका रुईचे झाडासी म्हणे वरवे असे क्षीर उच्चिष्ट नव्हे निर्धार पान करू धनीवरी म्हणून तिथे बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियांत तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे राणवनी गुरेन दिसती नयनी म्हणून चिंता करीत असे काष्ट नाही अक्षिहीन करीत असे चिंता गोधना गुरे पाहो जाता राणा पडिला आत एका आडात पडोनिया आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज
पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धोंबेवणी अजूनही शिष्य न येची का म्हणून गेला राणासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारिता धोंबेवणी ध्वनी पडला शिष्यकानी प्रच्युतता देता दिसला पाने तोडून कुसरी तयामध्ये क्षीरभरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियांत तेने गेले नेत्र दोन्ही हिंडतसे राणवनी गुरे न दिसती नयनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षिहीन करीतसे चिंता गोधना गुरे पाहो जाता राणा पडिला आत एका आडात पडोनिया आडात चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तया स्थानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धोंबेवणी अजूनही शिष्य न येची का म्हणून गेला राणासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारिता धोंबेवणी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकून या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवा स्तवी म्हणत निरोप दिदला तयवेळी निरोप देता तया क्षणी अश्विनी देवता ध्यायमुनी दृष्टी आली दुनेनयनी आला श्रीगुरु सन्मुखेसी येऊनी श्रीगुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तैवेळी संतोषणी धोंबेमुनी तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी तुष्टिलो तुझ्या भक्तीसी प्रसन्न होऊनी शिष्याशी हस्त स्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादी तत्क्षणेसी आली तया शिष्याते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपुले घरासी विवाहादी करुणी सुखेसी नांदत ऐसे म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझं अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियेसी तोची तुझ्या दक्षिणेसी अनिल कुंडले परियेसी जिंकोनी या शेषासी कीर्तिवंत होईल जन्मेजय राजासी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पांशी याग करून या परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ मनजे जन्मेजयाते प्रेरून समस्त सर्प मारविल ख्याती झाली त्रिभुवनांत तक्षक आला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा ऐसे तुझा अनुनी मानसी वृथा हिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझं तारील सत्य त्याचे मन संतुष्ट विता तुझं मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चितता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्रीगुरु निरोप देता विप्र झाला अतिज्ञाता चरणांवरी ठेवणी माता विनोद असे तयावेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहु गुरुचे दुःखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे गुरुद्रोही अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मन पतित काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाही जीवितवाची वासना नाही प्राण त्याची गुरुप्रती ऐसे परी श्रीगुरुसी विनवितो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यासी निश्चय केला प्राण त्यजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणे निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला त्यजू कलेवर ओळखुनिया जगद्गुरु पाचारिती तयावेळी बोलवूनी ब्राह्मणासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मनी दुष्कृते गेली जुळवणी एकचित्त करुणी मनी स्मरे आपले गुरुचरण तये वेळी श्री गुरुसी नमन केली चरणांसी जगद्गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखुनी अंतःकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेविती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू दैव त्या द्विजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपिती तयासी आमचे वाक्य तू परियेसी जाय त्वरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्य मानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाली परियेसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सन्निध कृष्णा पश्चित टाकेसी औदुंबर वृक्ष परियेसी श्रीगुरु राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे गुरु शुश्रूषा महात्म्य वर्णम नाम षोडशोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।